गुडघे खूप दुखतात, पाठ कंबर खूप दुखते, पण हे पोट आहे ना, हे पोट कमी करायचं आहे, ही कमरेवरची चरबी कमी करायची आहे, इथे बॅक साईडला गोळे झालेले आहेत, हे तुम्हाला कमी करायचे आहेत. एकदम सोपे खाली बसून एक्सरसाइज सांगणार आहे. खाली बसता येत नसेल तर बेडवरती बसून सुद्धा करू शकता. सगळ्यात पहिला व्यायाम बघा, पाय असे लूज ठेवायचे, जेवढे जमतील तेवढे लूज ठेवा. पाय फोल्ड होत नाहीये एकदम असे गुडघ्यामधून, तर इथेपर्यंत फोल्ड झाले तरीही चालतील, जिथे होत आहेत तिथे. हा काय करायचंय, दोन्ही हात असे ठेवायचे बस. आणि इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, श्वास घेत तुम्हाला खाली जायचंय बघा. कोपरा खाली टच करण्याचा प्रयत्न करा. वरती आलात की श्वास सोडून द्या बघा. बघा, असं तुम्हाला किमान 30 वेळा तरी काउंट करायचं आहे. सुरुवातीला 10 पासून सुरुवात करा. हा 8 किंवा 15 दिवसानंतर तुम्हाला काउंटिंग वाढवायचंय. खूप साधा आणि सोपा व्यायाम आहे. इथे कमरेवरची पाठीवरची चरबी कमी होणार आहे. दुसरा व्यायाम आपण आपल्या पोटासाठी पाहणार आहोत. काय करायचे, दोन्ही पाय सरळ ठेवायचे, थोडेसे असे फोल्ड करायचे बघा, आणि दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे, हात सरळ ठेवायचे, आणि इथे आपल्याला श्वास घेत जायचे, पुन्हा श्वास सोडत हात आपल्या छातीपर्यंत आणायचे. 1 2, जेवढं शक्य आहे तेवढंच पाठीमागे जायचंय. पाठ कंबर सरळ ठेवायची आहे. एवढं जाणं शक्य आहे तर एवढंच जायचंय. पाठ कंबर जास्त दुखते त्यांनी फक्त एवढंच जायचंय बस. 1 2, पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येणार आहे. हा 30 वेळा काउंट करायचे आहेत आणि याचे 3 सेट मारायचे आहेत. एकदम 2 हे सोपे व्यायाम आहेत. तुम्हाला दररोज करून पाहायचे आहेत. किमान 15 किंवा 20 दिवस करून बघा. दररोज केलात तर 100% तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.